हा निशांत, कुठं आहेस? मी ते एका कामासाठी बाहेर आलेलो. बर, किती वेळ लागल? काय सांगता यायचं नाही. सांगता येत नाही म्हणजे? आज संध्याकाळी आपल्याला पुण्याला निघायचंय. होय का? सॉरी मम्मी, पण कामच असं आहे ना की किती वेळ लागेल काय सांगता यायचं नाही. मम्मी मी तुला नंतर फोन करतो. हा हा हा, बाय बाय. हॅलो हॅलो, असं कसं ठेवला? दादा, ही पोरगी गेली ना की जावा तुम्ही. जावा तुम्ही? काय बोलत? जावा तुम्ही म्हणजे याला सोडायचा बेत आहे तुमचा? अहो नाही नाही नाही, महेश काय स्टेटमेंट दिल ना त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. काही टेन्शन नसेल तर तुम्ही घरी जावा असं. आरोपीला असं सोडून चालते होय? महेशचा काय पत्ता लागला? नाही, म्हणजे शिंदे साहेबांचा फोन आला होता, तो घरात नाही. घरात नाही मग कुठे आहे? अहो भीतीनं कुठेतरी पळून गेलाय वाटतं, अशी तिची आई म्हणत होती. मग आता याचं काय करणार? काय रे, महेश अजून आला ना? नाही, तुम्ही सांगितल्यापासून मी या घरावर नजर ठेवली आहे. हॅलो, हा रघु, हे बघ तुला एक फोटो पाठवलाय. हा तो फोटो आपल्या समजा पंटरला पाठव आणि त्या फोटोतला माणूस लवकरात लवकर गावला पाहिजे. हा चल ठेव. तो महेश सापडला ना काय खरं नाही त्याचं. दोन्ही पाय दोन्ही हातातच देतो त्याच्या. वहिनी बी अशी वागल मर्दा असं वाटलं नव्हतं, पण त्यांची तरी काय चूक म्हणा. दुपारपासून न खाता पिता तुम्ही महेशला शोधतायत. थोडंफार खाऊन घ्या. नको. नको. बोडबोड चहा तर घ्या. नको. आधी त्या महेशला हुडकायचं. रोज आलिशान बेडवर एसी मध्ये झोपणारा आपला दाद्या आज लॉकअप मध्ये. चल त्या महेशला शोधू. चल चल. अगं हे बघ. हे अरे अरे, काय झालं? याला अशा अवस्थेत इथं का घेऊन आलाय? त्या बिचाराला धड उभं बी राहता येईना. बिचारा? आता समजल तुम्हासनी किती बिचारा आहे ते. दाद्याने याला का मारले ना ते सांगायला आला यो बिचारा. ए बोल की. त्यांनी मला पैशासाठी नाही मारलं. आईनं मला पैसे नव्हतं दिलं म्हणून आधीच माझं डोसकं फिरलेलं. मित्रांसंग बोलताना मी अर्चना, राधाक्का, अस्मीबद्दल लय वाईट बोललो. लय म्हणजे लय. शांत. अगं असा घाणेरडा बोलला ना म्हणून दाद्याने मारला याला. अरे पण मग सांगितलं का नाही? हा जो बोललाय ना त्यातला एक शब्द मी तुम्हाला सांगायचा नाही असं दादानेच सांगितलं. हा, तुम्हासनी ऐकून कसं वाटेल म्हणून दादाने तर सांगितलं नाही, पण आम्हाला बी सांगू दिलं नाही. अपमान सहन करून जेलमध्ये गेला दाद्या. अरे मग पोलीस स्टेशनला गेल्यावर तरी का नाही सांगितलं त्यानं? ते तुम्ही त्याला विचारा. आणि याची तब्येत बरी नाही म्हणून तोल जातोय असं वाटतंय तुम्हासनी, पण तसं नाही. रातभर भरपूर दारू प्यायलाय तो. दारू? पण याच्याकडे तर पैसे नव्हते.
काल घरातले जे पैसे चोरीला गेले ते मला वाटलं यांनी पैसे चोरले असतील. पण ते पैसे तू चोरलेस आणि दारू प्यायलास. शांताला नका थांबवून राहता. अगं शांत याच्यावर विश्वास ठेवून मी त्या देव माणसाला नको नको ते बोलले आणि काय झालं? का मारता याला? त्यालाच विचारा. साहेब, हा ज्याच्यामुळे तुम्ही निशिदादाला अटक केली तो मीच आहे, महेश. साहेब, यात निशिदादाची काय बी चूक नाही. त्यानं मला पैशासाठी नाही, माझ्या मावालीपणासाठी आणि नाही ती बोललो त्यासाठी मारले मला. ठीक आहे, तुम्ही एक स्टेटमेंट लिहून द्या आम्हासनी. हो सापडला ते बरंच झालं. निशीच्या मित्रांनी सुडकून काढलंय याला. प्लीज आता तरी त्याला बाहेर यायला सांगा. थांबा, बघतो मी काय. दादा, महेशला घेऊन आले. तो कबूल करायला तयार आहे आणि लेखी स्टेटमेंट पण द्यायला तयार आहे. त्यानं सगळं सांगितलं. कांबळे, राधाकांतीच्या पोरींबद्दल तो जे बोललाय ते बाहेर कळू देऊ नका. होय दादा. आता कशाला मान खाली घालतोयस? तुला मोठा भाऊ म्हणून दादा म्हणत होतो आम्ही, आणि तू तुझ्या मनात आमच्याबद्दल एवढे घाणेरडे विचार आहेत. मला माफ कर, मी लय चुकलोय. साहेब, मी याची आई असले तरी सांगते, चांगला तुडवा याला. निशी, ह्याच्या देखत हात जोडून कान पकडून सॉरी म्हणते मी तुला. माझ्या चुकीमुळे तुला शिक्षा झाली, ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. हवालदार साहेब, तुम्ही मला लॉकअप मध्ये टाका. हो मॅडम, लॉकअप म्हणजे तुम्हाला काय गंमत वाटते? लॉकअप खेळायला असं कुणाला बी विनाकारण आत ठेवता येत नाही. पुढच्या वेळी तक्रार करताना काळजी घ्या. भाई, तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल सॉरी. अहो, आम्हाला सॉरी म्हणू नका, यांसनी सॉरी म्हणा. मुन्नू, तायडीचा काय फोन आला का ग? नाही ना. तिथं नेमकं काय झालं असेल काय माहित. तायडी कुठं गेल्या? तायडी दीदीला बघायलाच गेल्या. आय, तू नको टेन्शन घेऊस, जेवून घे जा. नाही ग बाय, आता माझ्या लेकराला आणि त्याच्या मित्रासनी 4 घास सुकानं जेवू घालीन तेव्हा मला चैन पडेल. बहुतेक दीदी ते सगळे संगच येतील. लवकर येऊ देत म्हणजे झालं. बोल मुन्नू. हॅलो दीदी, अगं कुठं आहेस? निशिदादा ते सगळे तुझ्या सोबतच आहेत का? आई जेवायसाठी त्यांची वाट बघाल्या आणि त्यासनी जेवायला दिल्यावरच जेवणार म्हणाली आई. माझ्या संग कोणी नाही. ती अजून रागवलाय माझ्या, पण आईला काय सांगू नको. आणि तायडी तर भेटली का नाही? टेन्शन मध्ये तू चपला न घालताच गेलीस आणि तायडी चपला घेऊन तुझ्या माग माग आलेली. मी चपला विसरून नव्हते गेल. नाही काय नाही, मी ते चुकून काय तर बोलले. तायडीला थांबवाय पाहिजे. काका, मुन्नू मुन्नू ऐक, मी तायडीसाठी रिक्षा पाठवते. हा काका, इथनं पोलीस चौकीकडे जावा. मध्ये तुम्हाला तायडी दिसेल, तिला घरला घेऊन जावा. 1 मिनिट.
हे पैसे ठेवा. दीदी स्वतः का नाही गेली रिक्षातनं? आणि दीदी असं चुकून बोलत नाही कधी. म्हणजे दीदी चपला घालायला विसरली नव्हती. अजून कसे आले नाही ते? ते बघ आले. शंभर वर्ष आयुष्य आहे बघ तुम्हासनी. मी आत्ताच मुन्नूला तुमच्याबद्दल विचारत होते. अक्का, तुझ्या हातचं खायला मिळणार असेल ना तर 100 काय 1000 वर्ष बी जगायला तयार आहे मी. अरे मी नसले तरी माझ्या लेकी असतीलच की. मुन्नू, जरा आसमेला फोन लावून बघ बरं. तर मी आज जेवणाची तयारी करते घरातच. अस्मिताईला का फोन करायचा? ती घरी नाही आली अजून? नाही ना अजून. इथं नाही मग ती गेली कुठं? तायडे आली. तायडे, अगं दीदी कुठे आहे? अस्मी आली नाही अजून. माझ्या आधीच यायला पाहिजे होती. नाही आली. मला वाटलं तुझ्या संग येईल. आणि या चपला अस्मीच्या आहेत. ती अनवानीच गेली म्हणून मी चप्पल घेऊन गेलेले. आणि आमची भेटच नाही झाली. मला पहिलं वाटलं दीदी गडबडीत चपला घालून जायला विसरली. पण फोनवर बोलताना दीदी बोलली की मी चपला घालून जायला विसरले नव्हते. आणि नंतर चुकून बोलले म्हणाली. पण ती चुकून बोलली नव्हती. अगं मला बी फोनवर बोलली मला चपला नकोत म्हणून. म्हणाली की माझं एखादं व्रत नाही तर प्रायश्चित समज. चला या. हे काय, तुम्ही दोघे जेवले नाही बा अजून? अरे तुझ्याशिवाय तुझे दोस्त कसे जेवतील आणि अस्मीशिवाय आम्ही कसे जेवू सांग? अस्मे तू बी बस, मी अनाई वाढतो. नाही नाही, म्हणजे तू बस जेवायला, पण तुम्ही दोघी बी बसा. नाही, अक्का काय म्हणली, सगळे म्हणजे सगळे, तेव्हा एकत्र जेवायचे आपण सगळ्यांनी. पण कुणीतरी वाढायला पाहिजेलच की. कशाला? आपण पिकनिकला गेल्यावर कसं एकत्र जेवायला बसतो तसं बसायचं. सगळं जेवण मध्ये घ्यायचं आणि राऊंड करून बसायचं. ज्याला पाहिजे त्यांनी तसं पास करून घ्यायचं. सिंपल. बरोबर. चला आता आधी बसा. दे रे साधन. चला 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 एकत्र बसा. असं राऊंड करा इकडे. या या या. दीदी तू माझ्या बाजूला बस. बस बस बस. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे प्राणवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. जेवा. अरे बाळा, अरे आता ते डोक्यावरचं काढलं तरी चालेल. जेवा रे. मुन्ने चपाती दे की. हा. गेल्या वेळेला निश्चित जेवायला आलता तेव्हा मुळीच तर बी आलेले ना? वय, पण कालपासून तो आला नाही. तुला काय बोलला का ग? तुम्ही या खानावळीत एक गिऱ्हाईक म्हणून जेवायला येताना मग जेवायचं आणि गपचूप निघायचं. माझ्या घरच्या कुठल्या बी बाबतीत ना खुपसू नका. तायडे, आई काय विचाराल्या? हा?
नाही, मला कसं माहित असेल? हा, मला विचारलं वाटतं आहे ना. नाही गाई, मला काही बोलले नाही सर. मला माझी जागा आणि मर्यादा दाखवली त्यासाठी थँक्यू. तायडे, अगं नुसती भाजी काय खालास? चपाती काय की? दे चपाती पास कर ग. नाही नाही, नको नको, पोट भरलंय माझं, बस. काय जेवली नाहीस तू? असं कसं पोट भरलं? अगं जेवले की भरलं पोट. बाहेर काही खाल्लंयस का? हा, ते अस्मीला हुडकायला गेलते ना, तेव्हा उसाचा रस पिलता. ऊन लई आहे ना बाहेर. ऊन लयच होत. रस्ता तर इतका तापलेला का अंड फोडून टाकलं असतं तर डायरेक्ट ऑमलेट झालं असतं. ऑमलेट पण आहे मला एक. पांढऱ्या हा जेवा. होऊ द्या तुमचं, मी आलेच. मस्त जेवण झालंय. लग्नात जेवल्या का वाटते? कुणाच्या तरी घरी जायचंय, पण आठव ना. आठवल बाहेर गेलो, आठवल सगळं. नाही नाही, इतकं काय महत्वाचं नाही ना, आठवलं तरी चालेल. अक्का, येतो आम्ही. नाही, मला तुमची दृष्ट काढायची. थांबा. तुम्ही इथं जेवायला आलाय हे विकीकडून समजलं. खरं काय ते माहित नव्हतं, तेव्हा तुला नाही नाही ते बोलले. अडाणी बाई समजून माफ कर बाबा मला. काहीतरी काय, शिकलेल्या लोकांपेक्षा जास्त समज असणारे आणि खरे आहे तुम्ही. तुमच्या जे पोटात होतं ना तेच वाटत होतं. तुम्ही जो न्याय मला केला तोच तुमच्या पोराला बी केला. आणि असं बी मोठ्यांनी लहानांची माफी नसते मागायची. मी तर तुझ्यापेक्षा बारका आहे. मी तुझी माफी मागू शकतो. तुला तुरुंगात पाठवायचं होतं म्हणून तुझं नाव नव्हतं सांगितलं. सॉरी. वय मग का सांगितलं? सांग की का सांगितलेलं? दीदी अरे गंमत करतोय. इट्स ओके. फ्रेंड्स, लेकरा ये इथं उभा राहा. ये या रे तुम्ही. हे बघ, माझी मम्मी बी लहानपणी माझी दृष्ट काढायची. लय भारी वाटायचं. मला तर लहानपणच नव्हतं. मला तर आहेच नव्हती. तायडे, मोहित सरांचा विषय काढल्यावर तू अशी कावरी बावरी का झालीस? तुमच्यात काही झालंय का?
कशाला काय होतंय? उगाच काय तर विचारत जाऊ नकोस हं? हे बा, अस्मी आणि निशीची जशी मैत्री आहे तशी मैत्री आमच्यात नव्हती. ते रोज इकडे जेवायला यायचे तेव्हा ओळख झाली आणि कधी कधी बोलायचो एवढंच. पुण्यावरनं तुला पाहुणे बघायला आले होते ना, तेव्हा मोहित सर त्यांच्या मनात काय आहे हे सांगत होते. तू निघून गेलीस, पण पुढचं मी ऐकलंय. तुम्हाला माझ्याविषयी काहीच वाटत नाही का हो? प्रत्येक गोष्ट बोलून नाही दाखवत आहे, पण तुम्ही तर काहीच बोलत नाही. तू काहीच बोलणार नाहीयेस का? नाही बोलणार. तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि हितनं पुढं मला असलं काय बी विचारत जाऊ नको. मी तुमच्याकडनं या नवीन चपला नाही घेऊ शकत. तुम्ही या घ्या आणि मला माझ्या फाटक्या चपला परत द्या. अहो, त्या चपला तर मी त्या बोहारणीला देऊन टाकली की हो. अर्चना, तुमच्या या तुटलेल्या चपला मी बोहारणीला नाही दिल्या, मी त्या फेकून पण नाही दिल्या. त्या मी जपून ठेवल्या आपल्या प्रेमाची पहिली आठवण म्हणून. पण आता हे प्रेम फक्त माझ्या एकट्याच राहिलंय हो. आणि माझं प्रेम पण या चपलेसारखं झालं, एकटं आणि तुटकं. पण तरी मी ते जपून ठेवेल. सावकाश आहे. अगं, तुला झोपायचं नाही व्हय? माग एकदा माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं तेव्हा तू माझ्यासाठी थांबलेलीस. आज मी तुझ्यासाठी थांबलीये. बघितलं का? काय बी सारवासारव करू नको आता तू. अगं, तुला किती त्रास व्हायलाय ते तुझ्या चेहऱ्यावर आणि तुझ्या डोळ्यातल्या पाण्यात दिसतंय मला. तुझी ही अवस्था होणं साहजिकच आहे बाळा, कारण त्रास फक्त तुझ्या पायाला नाही, तुझ्या मनाला बी व्हायलाय. होय ना?